तर नमस्कार मित्रांनो, तर मी आज आलो आहे आमच्याच गावाजवळ जे कुंभोज गाव आहे इथे वसलेले बाहुबली मंदिर. तर समोरच आपल्याला मोठीच्या मोठी अशी बाहुबलींची मूर्ती बघायला मिळते आणि वरती जे आहे ते मेन मंदिर आहे. तर मी वरच्या मंदिरात तर काही जाणार नाही, पण मी तुम्हाला खालूनच दाखवतो की डोंगरात कसं मंदिर असं छान बसले. तर आता तुम्ही पहिल्यांदा मूर्ती बघा आणि वरचं मंदिर बघा. छान असा परिसर आहे, शांत निर्मळ डोंगरात बसलेलं हे मंदिर छान मस्त मस्त वाटते. तर चला हा पूर्ण प्लॅन आहे असा या मंदिराचा. तर आता आपण मंदिरात एंटर करूया. छान असा परिसर आहे. मस्त असं भव्य मंदिर आहे. मोठे हत्ती आपलं स्वागत करतायत. इकडे मोठमोठे असे 24 तीर्थंकरांची मंदिर आणि मी जे आता तुम्हाला सांगितलं की डोंगरात बसलेलं मंदिर, तर ते बघा. ते डोंगरात बसलेलं मंदिर आहे आणि इकडे मस्त असा नजारा दिसतोय. चला आपण वर जाऊया. तर हीच ती बाहुबलींची मूर्ती. आणि मस्त असा नजारा डोंगरावरून दिसतोय. छान असं वातावरण आहे. इकडं मंदिर आहेत. तर चला आपण पहिला मंदिर बघून घेऊया. चला तर मग आता इकडचं पहिलं एक मंदिर बघूया. इथं खूप काही अशा ह्या मूर्त्यांच्या मधून एक कथा निर्माण होते. मस्त वातावरण आहे. तर मला खूप मंदिर मस्त आवडले हे. आणि तुम्हाला सांगू इच्छितो की एकदा तर का होईना आपल्या कोल्हापुरातच आहे आणि एकदा तर या मंदिराला तुम्ही भेटच द्या. छान मंदिर आहे, मस्त मंदिर आहे, बघायला पण सुंदर आहे. आणि तुम्ही फक्त पक्ष्यांचा आवाज ऐकत असाल तर कसं वाटते बघा फक्त. आणि इकडे डोंगर दाखवतो आणि तिथली झाडी दाखवतो तुम्हाला. घनदाट अशी साईडनं झाडी आहे. ते वरती मेन मंदिर आहे ते. आणि ही अशी छोटी छोटी छान अशी कथा आपल्याला या मूर्त्यांच्या मधून या केलेल्या डेकोरेशन मधून सांगतायत. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.